सुजन हो नमस्कार. आविष्कार आर्ट्स अँड क्रिएशन्स प्रस्तुत रविवारची गोष्ट या सदरामध्ये अमोल वाघचे तुम्हा सर्वांना सप्रेम अभिवादन. 14 एप्रिल 1912 जगातलं त्यावेळेचं सर्वात मोठं समजलं जाणारं जहाज अर्थात टायटॅनिक, ज्याच्या बाबतीमध्ये ते कधीच बुडलं जाणार नाही असा दावा केला गेला होता. परंतु दुर्दैवानं त्या जहाजाच्या पहिल्याच प्रवासाच्या वेळेला त्या जहाजाची हिमनगाशी टक्कर झाली, अपघात झाला आणि त्या जहाजाला समुद्रामध्ये जलसमाधी मिळाली. मध्यंतरी या टायटॅनिकचा संदर्भ घेऊन संकटामध्ये सापडलेली आयुष्याची नौका आणि आजूबाजूच्या माणसांची वृत्ती या अनुषंगानं लिहिला गेलेला एक लेख सोशल मीडियावरती वाचनामध्ये आला. ज्या वेळेला टायटॅनिकला अपघात झाला आणि ते बुडू लागलं त्यावेळेला मदत मिळवण्याचा एक उपाय म्हणून आकाशामध्ये प्रकाशाचे बार सोडण्यात आले. असं म्हटलं जातं की त्यावेळेला समुद्रामध्ये टायटॅनिकच्या पासून जवळपास एकूण 3 जहाजं होती. पहिलं जहाज सॅमसन, जे टायटॅनिक पासून अवघ्या 9-10 किलोमीटरच्या अंतरावरती होतं. या जहाजावरच्या लोकांनी ते आकाशामध्ये सोडले गेलेले प्रकाशाचे बार पाहिले, पण या जहाजावरची माणसं ही समुद्री जीवांची तस्करी करत होती. त्यामुळे मदत करायला गेलो, वाचवायला गेलो तर आपणच अडकले जाऊ अशा विचारानं ते मदत करायला गेलेच नाही. हे जहाज त्या माणसांचं प्रतिनिधित्व करतं जी माणसं स्वतःची पाप, स्वतःची दुष्कृत्य यामध्ये इतकी गढून गेलेली असतात की त्यांना त्यापुढे इतरांना मदत करण्याचं भानही राहत नाही. दुसरं जहाज होतं कॅलिफोर्निया, जे टायटॅनिक पासून 18 ते 20 किलोमीटर अंतरावरती होतं असं म्हणलं जातं. या जहाजातल्या माणसांनी देखील आकाशामध्ये सोडल्या गेलेल्या त्या प्रकाशाच्या बारांना पाहिलं होतं. परंतु रात्रीची वेळ, आजूबाजूला हिमनग अशा परिस्थितीमध्ये आपण मदतीला जाणं म्हणजे आपल्यावरच संकट ओढावून घेणं याची त्यांना जाणीव झाली आणि त्यांनी देखील मदतीला जाण्याचं टाळलं. सकाळ झाल्यानंतर किंवा थोडंसं उजाडल्यानंतर आपण मदतीला जाऊ म्हणून ते स्वस्थ राहिले. उजाडल्यानंतर ते मदतीला गेले खरे, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. हे जहाज त्या लोकांचं प्रतिनिधित्व करतं जे लोक दुसऱ्यांना संकटामध्ये पाहून त्यांना मदत करू इच्छितात, पण मदत करण्यासाठी अनुकूल अशी वेळ येण्याची ते वाट पाहत राहतात. त्यानंतर सुमारे 68 ते 70 किलोमीटर अंतरावरती कार्पाथिया नावाचं एक जहाज होतं. या जहाजावरच्या लोकांनी सुद्धा टायटॅनिक मधनं आकाशात सोडल्या जाणाऱ्या प्रकाशाचे बार दूरवरून पाहिले. कोणीतरी संकटामध्ये आहे, अडचणीत आहे याची जाणीव या जहाजावरच्या लोकांना झाली. त्या जहाजाने आपली दिशा बदलली आणि शक्य तितक्या वेगानं ते जहाज आता टायटॅनिकच्या दिशेने मदतीसाठी धावून जाऊ लागलं. रात्रीच्या त्या अंधारामध्ये वाटेतील हिमनगांचे अडथळे पार करत करत शक्य तितक्या वेगानं ते जहाज टायटॅनिक पर्यंत येऊन पोहोचलं. हे तेच जहाज होतं ज्यामुळे टायटॅनिकवरच्या सुमारे 700 ते 800 लोकांचे प्राण वाचू शकले. हे जहाज त्या माणसांचं प्रतिनिधित्व करतं जे दुसऱ्याला मदत करण्यासाठी कुठलाही विचार न करता तात्काळ धावून जातात. इतरांना मदत करत असताना अडथळे आणि कारणंही असतातच, पण त्यांच्याकडे दुर्लक्ष करून कुठलाही विचार न करता मदतीला धावून जाणारी माणसंच दुसऱ्यांच्या हृदयामध्ये स्थान मिळवतात. रविवारची ही छोटीशी गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. जर ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, तुमच्या प्रियजनांसोबत शेअर करा. या आणि अशा बोधप्रद प्रेरणादायी गोष्टींचा आनंद घेण्यासाठी आमच्या आविष्कार आर्ट्स अँड क्रिएशन्स या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.